नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 मॅथ्स याचा 5th लेसन होता आपला GCD अँड LCM म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन अँड लिस्ट कॉमन मल्टिपल. आता हे GCD कसे फाइंड आउट करायचे, प्राइम फॅक्टर्स कसे काढायचे हा आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलेला आहे. आणि आज आपला प्रॅक्टिस सेट 5.1 आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला राईट ईच नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. आता प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आपण दोन मेथडनी केलेले होते, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. तर आता फर्स्ट नंबर आता हा आपण इथे घेणार आहे 69. दोन्ही मेथडनी आपण करणार आहोत व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. फर्स्ट आहे व्हर्टिकल. बघूया आपण व्हर्टिकल मध्ये आपला फर्स्ट नंबर कोणता आहे 69. मग आता 69 घेतला. मग आता इथे लास्ट मध्ये किती आहे 9 आहे. 9 आहे म्हणजे आता 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट येईल का इथे? नाही, कारण की आपली टेस्ट काय सांगते 0 2 4 6 आणि 8 हे नंबर्स येतात म्हणजेच 2 ने डिवाइड होतोय. म्हणजे आता इथे 2 ने होत नाही. मग 2 नंतर कुठला नंबर आहे 3 आहे. मग आता 3 ची आपली टेस्ट काय म्हणते की जिथे नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करायची आणि ते 3 च्या टेबलमध्ये येत असतील तर त्याला काय 3 ने डिवाइड होतं. बरोबर. मग आता इथे बघा, इथे 9 आणि 6 किती होतात 15 होतात. म्हणजेच आता 15 3 15 म्हणजेच आता हे 3 च्या टेबलमध्ये येते. म्हणजेच आता आपण याला 3 ने डिवाइड करू. बघू आता इथेच आपण डायरेक्ट करायचं शिकू आपण, कारण की प्रत्येक वेळेला मी आधीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याला डिवाइड सेपरेट करा, पण ती प्रत्येक वेळेला करणं कठीण जाणार. मग आता आपण बघा 3 2 जा 6 म्हणून मी इथे 2 लिहिलं. देन 3 3 जा 9 म्हणजेच इथे किती लिहिलं 3 3 जा 9. मग आता 23 आहे तर 23 हा काय आहे रे बाबा? 23 हा प्राइम नंबर आहे. 23 चे फॅक्टर्सच नाही होत. आपण शिकलेलो आहे फोर्थ लेसन मध्ये. तुम्हाला आठवते का की आपण जे प्राइम नंबर्स होते ते सगळे फाइंड आउट केलेले होते. प्राइम नंबर म्हणजे कसा की तो 1 आणि त्याच टेबलमध्ये येत असेल तो प्राइम नंबर. आता 23 कोणत्या टेबलमध्ये येतो का? नाही, कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. म्हणजे हा काय झाला प्राइम नंबर झाला. मग आपण इथे लिहू 23 जा 1 23 जा. म्हणजेच आता याचा लिहिताना आपण फॅक्टर्स कशी लिहिणार 69 इक्वल 2 into 23. ही झाली व्हर्टिकल. आता आपली हॉरिझॉन्टल. हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. आता इथे 69 बघा, इथे 69 आहे. इथेच आपल्याला दिसलं 3 into 23. हे झाले आपले त्याचे फॅक्टर्स झाले. आता सेकंड नंबर बघा. सेकंड नंबर आपला कोणता आहे 27. आधी व्हर्टिकलनी बघणार आपण. व्हर्टिकल. मग आता इथे 27 नंबर घेतला आपण 27. आता लास्ट मध्ये काय आहे 7 आहे. म्हणजेच आता 2 ने होईल का? नाही, कारण की लास्ट मध्ये 0 2 4 6 8 नंबर्स नाही म्हणजे 2 येणार नाही. मग आता इथे काय येईल 2 नंतर कुठला नंबर येतो 2 नंतर 3 येतो. मग 3 चं काय सांगते की त्याची ऍडिशन करायची. 7 + 2 9 होते आणि 9 हे 3 च्या टेबलमध्ये येतात. म्हणजेच इथे काय येते इथे येईल 3 ने डिवाइड करू. मग 3 9 जा 27. आता 9 ला पुन्हा कशाने होते 3 च्या टेबलमध्ये 9 येतो. 3 3 जा 9 म्हणजेच आता हे आपले झाले फॅक्टर्स 27 चे. मग इथे मी लिहिणार 27 इक्वल काय झालं 3 into 3 into 3. आता हे 3 टाइम्स झाले म्हणजे इथे काय झालं हे क्यूब झालं. आता नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल मध्ये आपण 27 हा नंबर घेतला. मग 27 नंबर मध्ये बघा आता 27 आहे. इथे आपण 3 into 9 केले. काय केलं आपण 3 into 9. मग आता 3 ॲज इट इज घेतला कारण की हा प्राइम नंबर आहे. पण 9 चे तर फॅक्टर्स पडतात ना. मग 9 चे काय पडतात 3 3 जा 9. म्हणजेच आलं की नाही आपला आन्सर हे सेम आला. आता हे थर्ड अँड फोर्थ आपण नेक्स्ट स्लाइडवर सॉल्व करूया. आपण दोन आधी सॉल्व केलेले आहे. आता 78 आहे. 78 आधी व्हर्टिकल आपण बघूया. मग व्हर्टिकल मध्ये काय आहे 78. आता इथे 78 घेतलं. मग लास्ट मध्ये 2 आलेला आहे. म्हणजेच आता आपले नंबर्स कसे पडणार 2 ने होते. मग आता बघा आता 2 3 जा इथे बघा 2 3 जा 6. आता खाली 1 राहिला रिमाइंडर आणि 2 6 जा 2 9 जा
18. आता 9 आले, आता 2 नी होईल का इथे? नाही. मग आता याची ॲडिशन करायची. 2 नंतर 3 नंबर येतो की नाही आपला? 9 आणि 3 किती होते? 10, 11, 12. 12 येतात, म्हणजेच आता 12 हे 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणजेच आता आपल्याला 3 नी डिवाइड होतं. मग आता इथे बघा 3 एक, इथे बघा 3 3 जा म्हणजे 3 एक 3 आणि 3 त्रिक 9, म्हणजेच आता किती आले? 3 त्रिक 9, म्हणजेच आता इथे 3 आले. म्हणजेच आता आपल्याला 13 आला हा नंबर. आता 13 काय आहे? 13 कुठल्या टेबलमध्ये येतो का? नाही. आपण शिकलेलो आहे 13 हा काय आहे? प्राईम नंबर आहे, म्हणजेच 13 1 जा 13. मग आता याचे फॅक्टर्स किती झाले? 78 चे फॅक्टर्स आता आपण कसे पाडलेले आहेत? मग आता आपले फॅक्टर्स आहे 2 × 3 × 13. हे आपले फॅक्टर्स झाले. आता आपण नेक्स्ट आपण बघणार आहे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल मध्ये आता हाच नंबर आपला 78 नंबर आहे. मग आता 78, आता आधी आपण 2 नी घेतले, आता इथे किती आले? 2 × 39. आता मी हे प्रत्येक वेळेला ॲरो करून नाही दाखवणार हं. आता 39 ची आपण करणार 2 ॲज इट इज. मग आता 3 आणि 13, 13 3 जा 39, 39 2 जा 78. हे आपलं झालं थर्ड नंबरचं. आता आपण सॉल्व करणार आहे फोर्थ नंबर. फोर्थ नंबरचं पहिले वर्टिकल. वर्टिकल मध्ये काय आहे? 126. आता 126 चे आपण फॅक्टर्स पाडणार. मग 126 लास्ट मध्ये काय आलेलं आहे? आपलं 6 आहे, म्हणजे 2 नी डेफिनेटली आपला जातो. मग आता इथे बघा 2 6 जा 12 आणि 2 3 जा 6, म्हणजे झालं किती आलं? 63 आलं. आता 3 लास्ट मध्ये आलेला आहे, म्हणजेच आता 2 नी होईल का? नाही. 2 नंतर दुसरा कोणता नंबर येतो आपला? 3 येतो. मग आता 3 साठी काय? आपण दोघांची ॲडिशन करायची. 6 आणि 3 किती होतात? 9, म्हणजे याला 3 नी जातो. मग आता 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3. मग आता पुन्हा आता 3 नी जातो का? 2 आणि 1 3 होतात, म्हणजे 3 नी जातो. 3 7 21 आणि 7 1 जा 7, कारण की 7 काय आहे? प्राईम नंबर आहे. मग आता आपले 126 चे काय झाले फॅक्टर्स? आता इथे आपण बघूया 2 × 3 × 3 × 7. आता आपलं बरोबर आहे की नाही? इथेच आपण टोटल करून बघायची. 7 3 जा 21, 21 3 जा 63 आणि 63 2 जा 126. आता आपण नेक्स्ट आपली कोणती आहे? हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टलनी आपण करणार आहे. आता आपला हा नंबर कोणता आहे? 126. आता इथे आपण फॅक्टर्स पाडणार. मग ते कोणते आहे? आधी 2 नी घेतले, 2 × 63 झाले. मग आता आपण 2 ॲज इट इज लिहिला आणि हे 63. आता याचे फॅक्टर्स पडणार, म्हणजे 3 × 21. आता आपण हे 2 × 3 ॲज इट इज लिहिले, पण आता 21 चे फॅक्टर्स पाडायचे आहे, म्हणजे 3 × 7. आता हे आपले झाले वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. अशा प्रकारे आपला फर्स्ट हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आता जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन आहे राईट ऑल डिवायझर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. मित्रांनो, आपल्याला इथे डिवायझर्स फाइंड आउट करायचे आहे आणि तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मग आता इथे आपल्याला एक आहे 18. आता फर्स्ट आपण डिवायझर पाहणार आहोत 18. तर 18चा डिवायझर, मग आता इथे आपण लिहू की डिवायझर ऑफ 18 कोणते डिवायझर आहे. तर आता 18 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो? तर आता बघा, आपल्याला माहिती आहे की कुठलाही 1च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 1 येतो. मग आता दुसरा 1 नंतर कुठला नंबर आहे? 2 आहे. मग 2च्या टेबलमध्ये येतो का? कारण की लास्टमध्ये 8 आहे, म्हणजे हो येतो, 2च्या टेबलमध्ये येतो. देन 2 नंतर 3च्या टेबलमध्ये येतो का? 3ची काय आहे? 8 आणि 1 9 होते, म्हणजे 3च्या याच्यामध्ये सुद्धा येतो. मग 4च्या येतो का? 4 चौक 16, म्हणजे 4 मध्ये नाही येत. 5 नाही, 5 सुद्धा येत नाही. देन 6 6 दुनी 12 नाही होत. मग 7 दुने 14, 8 दुने 16, 9 दुने 18, मग 9 मध्ये येतो आणि 18 येतात. म्हणजे हे काय झाले? 18चे डिव्हिजर्स झाले, म्हणजे ज्यांनी त्याला भाग जाऊ शकतो ते नंबर्स म्हणजेच डिव्हिजर झाले. आता सेकंड आपला नंबर आहे दुसरा नंबर 6. मग आता डिव्हिजर ऑफ 56. 56 आर. आता हे 56 चे डिव्हिजर आपल्याला फाइंड आउट करायचे. आता लास्ट मध्ये 1 आहे, म्हणजे आता आपल्याला 1 लिहावंच लागणार आहे. मग
2 आहे का लास्ट मध्ये 1 तर जातोच, प्रत्येक याला 1 जातोच, म्हणजे 1 लिहिणं आवश्यकच आहे. मग दुसरा काय आहे, 2 आहे लास्ट मध्ये 6 आहे म्हणजे 2 सुद्धा होतो. मग आता 3 म्हणजे 6 आणि 5 11 होतात, म्हणजे याची टोटल 11 येत नाही, म्हणजेच होत नाही. मग आता 4 आपण करून बघू. 56 भागीला 4 केले तर 4 एक 4 आणि 4 चोक 16, म्हणजेच इथे किती आले, म्हणजे 4 आले. म्हणजेच हा नंबर आहे. 4 नंतर 5 येतो का, नाही, लास्ट मध्ये 0 आणि 5 नाही आहे. मग 6 येतो का, नाही, 6 साइन 7 42, 6च्या टेबल मध्ये येत नाही. पण 7 8 56, 7 आणि नंतर 8 येतो. हा नंबर आपल्याला लक्षात आला. आणखीन आता आपली दुसरी मेथड, आता याच्या नंबरचे समोरचे नंबर्स कोणते आहे आता आपल्याला माहिती नाही राहणार. 10 पर्यंत आपण कॅल्क्युलेशन करून काढू शकतो, पण नंतर करताना आपल्याला प्रॉब्लेम जातो. मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. आता ती ट्रिक कोणती बघा. आता इथे आता पहिले 1 गुणीला 56 केले तर 56 एक 56, म्हणजे पहिला हा 1 आहे. मग 2 केले, जर 2 याला डिवाइड केलं तर किती होते, 28 होतात. मग 28 म्हणजे हा त्याचा डिवायझर आहे. मग 28 नंतर 3 आहे का, नाही आहे. मग 4 आहे आपला, बघा डायरेक्ट 4 आहे. मग 4 आपण त्याला डिवाइड केलं तर किती आलं, आपलं आन्सर 14 आलं. मग आता 14 नंतर आपला नेक्स्ट नंबर आहे 7. 7 नंतर 8 आहे. आता इथे बघा 7 नंतर 8 डायरेक्ट सुरू झालेला आहे, म्हणजेच आता याच्या नंतरचे नंबर्स आपले बघा कोणते आहे, 14, 28 and 56 हे आपले नंबर झाले. आणि ही काय झाली, डिव्हिजन ऑफ 56 झाले आहे 56 चे. तिसरा नंबर कोणता आहे आपला, 120 आहे. आता आपल्याला पुन्हा डिव्हिजर ऑफ 120 आर आता आपल्याला फाइंड आउट करायचे. आता 120 चे कोणते आहे, आपण हे आधी इरेज करून घेऊया इकडचं. आता 1 असतो, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला 1 असतोच, लास्ट मध्ये 0 आहे म्हणजे 2 हा असणारच. आता 3 आहे का, म्हणजे 2 आणि 1 3, त्याची टोटल 3 होते आहे, म्हणजे 3 ने होतो, म्हणजे हा 3 आपला नंबर आहे. कारण की 3च्या टेबलमध्ये 3 1 3 येतं. मग आता 4 आहे का, 4 3 12, म्हणजे हो 4 ने सुद्धा होतं. लास्ट मध्ये 0 आहे म्हणजे 5 ने सुद्धा होतं. देन 6 होईल का, 6 दुणे 12, बघा 6 ने डिवाइड केलं, 6 दुणे 12 म्हणजे 6 सुद्धा होतं. मग 7 येईल का आपलं, नाही. 7 येणार का, नाही. मग 8 दुणे 16, 8 देन आता इथे 120 ला 8 ने डिवाइड करू. 8 एक 8, म्हणजेच खाली राहिले 0. 8 पंच 40, म्हणजेच काय आहे 15. म्हणजेच आता आपल्याला 8 नंबर पण हा आहे आपला डिव्हिजन. 8 नंतर 0 आलेला आहे. 9 आहे का, नाही, 9 नाही होत. 9 दुनी 18 होतात, म्हणजे 9च्या टेबलमध्ये येत नाही. मग काय येईल, 10चा टेबल येणार. 10 नंतर काय आहे, 12 ने येईल, कारण की 12 ने होते. 12 0 0, 12 हा येईल. 12 नंतर कोणता नंबर आहे, आता 12 नंतर आता आपल्याला कन्फ्युजन होणार. मग आता आपण ती मगाची ट्रिक यूज करूया. ती कोणती आहे, आता इथे आपण हेच नंबर असे लिहूया. इथे या साईडला मी लिहिते आहे. 1 गुणीला 120 होतात. मग 120 चे हाफ किती होते, 2 ने जाते का, 60 होतात. 6 दुने 12. मग 3 ने जातो का, 2 नंतर 3 येते ना. मग आता किती होते, 3 चोक 12, म्हणजेच 4 ने होतो. मग 4 ने होईल का, 4 त्रिक 12, म्हणजेच इथे आपली ऍडिशन किती होईल, 4 त्रिक 12 म्हणजे 30 येणार. देन 5 येईल का, 5 दुणे 10 आणि 5 चोक 20, म्हणजेच येईल 24 हा नंबर येणार आपला. 24 आहे म्हणजे 5 नंतर आता 6, 6 दुणे 12, म्हणजेच आता इथे किती आले, 20 हा नंबर आला. देन 7 ने होईल का, 7 दुणे 14, नाही, 7 ने नाही होणार आपला. मग 7 नंतर होईल का, नाही, 7 नंतर येणार नाही, म्हणजे 7 दुणे 14 होतात. मग 7 ने डिवाइड नाही होणार. मग 7 नंतर काय आहे, 8 दुणे 16, 8 ने जातो का, आपण डिवाइड करून बघूया. 8 ने होते का इथे, जर मी येथे 120 ला 8 ने डिवाइड केलं तर 8 एक 8, 8 पंच 40, म्हणजे 15 येते बरोबर. 8 नंतर काय आहे, 15 हा इथे येतो, म्हणजे 15 8 20, म्हणजेच इथे गुणाकार पाहिजे आपल्या मधात. 15 8
20 म्हणजेच काय होते 8 जातो, नंतर 9 जाईल का नाही, आणि 10 जातो का जातो, म्हणजेच 10 दुणे 12 म्हणजेच काय येते 12 आला. 10 नंतर 12 आहे, म्हणजेच आता इथे बघा आपल्याला लास्ट नंबर कोणते 10 आणि 12 मिळाले. नंतर त्याच्यानंतरचे नंबर आता हे उलटे आपण लिहून घेणार. हे कोणते आहे 15, 20. मग आता हे सिक्वेन्स मध्ये आपण इथे लिहून घेऊया. 15 आहे, देन 20 आहे, 24 आहे, 30 आहे, 40 आहे, 60 आहे आणि 120. हे काय झाले त्याचे डिव्हिजर झाले. आता ही मेथड तुम्हाला लक्षात आली की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. नेक्स्ट आता राहिलेले हे 2 आपण नेक्स्ट स्लाइडवर कंप्लीट करूया. आपला 4th नंबरचा एक्झाम्पल आहे. 4th नंबरचा आपण बघू 256. आता 256 चे फॅक्टर्स कोणते आहे, डिव्हिजर कोणते आहे ते आता आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आधी आपण ती मेथड जी यूज केलेली होती ना ती मेथड आपण यूज करणार, म्हणजे आपल्याला सोपं जाणार. 1 गुणिला 256 म्हणजे हे 1 तर आहे. मग 2च्या टेबलमध्ये येते का, हो येतात, कारण की लास्ट मध्ये 6 आहे. 2 बे 1 बे, बे बे 4 आणि बे 8 ही 16, 128 आले. देन पुन्हा 8 आहे, म्हणजे पुन्हा आता 2 जाणार. बे सख 12 आणि बे चोक 8. मग लास्ट मध्ये 4 आहे, म्हणजेच पुन्हा 2 जाईल. मग याचे हाफ किती होईल, बे त्रिक 6 आणि बे बे 4. पुन्हा 2 आहे लास्ट मध्ये, म्हणजेच आता याचा काय होणार, बे 1 बे आणि बे सख 12. मग आता बे 1 बे, बे 8 ही 16. ठीक आहे. मग बे चोक 8 आणि बे बे 4, म्हणजेच आता हे काय झाले त्याचे डिवायझर कोणते कोणते झाले. आता आपल्याला लक्षात आलं की आता कोणते आहे, 1 आपला हा नेहमीचा 1 असतोच, मग त्याचे डिवायझर हा कोणता 1 झाला. देन 1 आहे, 4 आहे, 2 4 8 16 32 64, देन 128 आणि 256 हे त्याचे डिवायझर झाले. आता इथे आपण 5th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. आता इथे 5th नंबरचं मी घेते आहे. 5th नंबरचं आहे 67. आता त्याचे डिवायझर आपल्याला लिहायचे आहे. 67चं काय, लास्ट मध्ये 7 आहे, म्हणजेच आता पहिले 1 × 67 होणार, आणि आता 6 आणि 7 दोन्ही होईल का, नाही होत. मग 6 आणि 7 याची यांची ऍडिशन केली काय होते 13 होते, म्हणजेच काय होते 13. म्हणजे आता आपली याची ऍडिशन केली तर 2 नाही जाणार, 3 जाणार नाही, 5 पण नाही 5 जाईल का नाही. आता 6 6 12 आणि 1 13. आणि 13, देन 2 पण नाही जाणार कारण की लास्ट मध्ये आहे. 3 होणार का नाही. 4 होईल का नाही. जर 2 जात असेल म्हणजेच 4 जातो. 6 पण नाही जाणार. देन 7 पण नाही जाणार. 7 8 56, 7 9 63 म्हणजे 7 नाही जात. 8 8 64 म्हणजे 8 पण नाही जात. म्हणजेच आता हा काय झाला 67 हाच एक प्राईम नंबर झाला. म्हणजेच याचे कोणते आहे डिव्हिजर कोणते आहे 1 आणि 67 हेच त्याचे डिव्हिजर आहे. आणि इथे मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट हा 5.1 कंप्लीट झालेला आहे. आणि भेटूया याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू.